मी चर्चा करतोय की किनवटमध्ये काय झालं, कशा प्रकारे मारहाण झाली, काय सत्य आहे, मी थेट महाराष्ट्राला दाखवतोय। कुणाचीही बातमी न घेता थेट तुम्ही किनवटमध्ये काय घडलं, तिची आई, तिची बहीण, तिथले आमचे प्रतिनिधी हे सर्व माहिती देत आहेत। पण सरकारकडे माहिती आहे, सरकारच्या प्रवक्त्यांकडे, भाजपच्या प्रवक्त्यांकडे, गणेश हाकेजी रिपोर्टरला सांगायला तर पाहिजे एवढे गुन्हे दाखल आहेत। तुमच्याकडे जी माहिती आहे खरंच गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर? मी जे आपल्याला बोलतो आहे ते मी माहिती घेऊनच बोलतोय। पत्रकारांना काय पत्रकारांनी पोलिसांना विचारलं का त्याच्यावरती गुन्हे आहेत का म्हणून? आमचे प्रतिनिधी दुपारपासून तिथे आहेत, ते स्वतः पोलीस ठाण्यामध्ये गेले। गणेशजी मला सांगा, ज्या प्रकारे ही सकाळी 5 वाजता पोलिसांची कारवाई होऊ शकते, नक्षलवादी आहेत का, आतंकवादी आहेत का? ते वडार समाजाचे असले म्हणजे ते आतंकवादी आहेत, नक्षलवादी आहेत का? बघा, गुन्हेगाराला पकडण्यासाठी वेळ हे वगैरे तुम्ही म्हणजे ठरवून त्याचं मुहूर्त पाहिलं जातं। चला, नांदेडचे एसपी दह्या या कार्यक्रमात आहेत। दह्याजी, आपलं स्वागत। काय प्रकार घडला किनवटमध्ये? दह्या यांनी फोन कट केला की कट झाला हे मी नाही म्हणणार, कारण आम्ही कालपासून दह्या यांचा फोन ट्राय करतो पण दह्या फोनवर येत नाहीये। जय महाराष्ट्राचं नाव ऐकलं की फोन कट करतात, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे। पण दह्यानं जर जय महाराष्ट्राची बोलायचं असेल तर ते कधीही कॉल करू शकतात। गणेशजी मला सांगा, सकाळी 4 वाजता, पहाटे 4 वाजता 70 ते 80 लोकांची फौज घेऊन नांदेडवरून SRP नेऊन त्या गंगानगरची झाडाझडती करायला नक्षलवादी होते का? आपण चर्चा एक चोरीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये। त्यांनी जे पत्र लिहिलंय गणेशजी, त्या संदीपने पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये म्हणतो की एका व्यापाराचं दुकानदाराच्या घरचे कुटुंबासहित माझ्यावर चुकीचा आरोप लावलाय, असं तो पत्र लिहून म्हणतो। याचा शहानिशा नंतर पोलीस करतीलच। विलास, आपण जर ठरवून काही गोष्टींची चर्चा करायला लागलो तर त्याला नीट अशा स्वरूपाची चर्चा होणार नाही। तुम्ही जर ठरवून नाही, ऐकून घ्या, मला सांगा, किनवटमधलं सत्य तिथे प्रतिनिधी आहेत, लोक आणि तुमचा संवाद। तुम्ही काय विचारताय की 4:30-5 ही काय वेळ आहे का? गुन्हेगाराला पकडायचं असेल तर त्याला वेळेचं बंधन असत नाही। आणि प्रसंगी तुम्ही सोपा आहे, कायदा आहे। सूर्योदय आणि सूर्यास्त हे 2 पोलिसांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे पॉईंट आहेत। त्यामुळे सूर्योदयाच्या नंतर जर तुम्ही जात असाल तर त्याच्याकरता काही वेगळी यंत्रणा आवश्यक असतं। नंबर 2, त्या ठिकाणी महिलांचं, त्या ठिकाणी जर का महिलांच्या वरती जर का तुम्ही ॲक्शन घेणार असाल तर महिला पोलीस पाहिजे। आणि जे आत्ता या लक्ष्मीताईनं जे सांगितलेलं होतं ते बघता अवघी एक जर महिला त्या ठिकाणी जर असेल तर निश्चितच हे कायद्याचं उल्लंघन सकृत दर्शनी दिसतं। गणेशजी बोला, एक वकील तुमच्याशी थेट संवाद करतात, बोला। मी सांगितलं तुम्हाला की कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल आणि त्या कायद्याचं उल्लंघन केलं म्हणूनच त्याला त्या अधिकाऱ्यावरती कार्यवाही झाली, त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे जेव्हा सरकारला असं वाटलं की यामध्ये पोलीस नीटपणे या बाबतीची चौकशी करू शकणार नाहीत आणि म्हणून या संदर्भातल्या सगळ्या प्रकरणाचे तपासाचं काम CIDकडे गव्हर्नमेंटनं सरकारनं सोपवलेलं आहे। राम शिंदे गृहराज्यमंत्र्यांनी या आताच त्याचं निवेदन सुद्धा आपल्याला आपण ते ऐकलेलं आहे। तेव्हा सरकार म्हणून ज्या गोष्टी या प्रकरणामध्ये करायच्या त्या अत्यंत म्हणजे समर्थपणे किंवा प्रामाणिकपणे निपक्षपातीपणाने सगळं करता आहे। हे माध्यमांनी प्रकरण दाखवल्यानंतर आता ती कारवाई झाली, चौकशी लावली। नितीन साठेचं काय झालं? काल परभणीमध्ये एका युवकाने चिठ्ठी लिहून ठेवली की पोलीस मला त्रास देत आहेत आणि त्यांनी विष प्याला। हे काय म्हणजे यांचा खुलासा, यांच्या सरकारचा खुलासा काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे, आता गणेश हाके अजूनही त्याचं लंगडं समर्थन करतायत, ही फार चुकीची गोष्ट आहे। आणि जर त्यांनी सांगितलं की सकाळी 4:30 वाजता पोलीस, अहो तो धोत्रे एक चोर पकडला, चला तो गुन्हेगार होता, एक चोरी करणारा तो अतिरेकी होता का? एवढी पोलीस फाटा घेऊन ज्यावेळी तुम्ही एखाद्या वस्तीमध्ये जाता त्यावेळी तुम्ही एखाद्या टेररिस्टला पकडायला जाता का? आणि एवढ्या महिलांवर ज्यावेळी तुम्ही मारताय त्यांना, त्यावेळी तुम्ही कसलं म्हणजे कुठचा कायदा आणि कसलं काय? म्हणजे या सरकारमध्ये सरकारचा पोलिसांवर अंकुश राहिलेला नाही आहे। पोलिसांना आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने पोलीस वागण्याचा प्रयत्न करतायत। त्या बोखेलमध्ये जर तुम्ही बघितलं ती पण जर फिल्म, तर त्याच्यातही महिला पडल्यात आणि पोलीस मारतायत। मग हे कशाचं प्रतीक आहे? जर समाजाची मानसिकता आणि त्याच्याबरोबर पोलिसांची मानसिकता ही बदलते कधी? जर सत्ताधाऱ्यांचा अंकुश असेल तर। पण हाच जर अंकुश जर तुमच्यापासून निघून गेला तर पोलीस अशा प्रकारे कायद्याचं उल्लंघन करणारच आहे, त्यांना रोखणार कोण? ठीक आहे, मी उमेश पाटील यांच्याकडे जाऊन येतो। उमेशजी, मला सांगा, अच्छे दिन चं वचन देताना कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवायला पाहिजे सरकारने?
अहो यांनी तर निवडणुकीच्या अगोदर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले होते आणि अशा मला जरा स्टुडिओमधून आवाज येतोय, रिपीट आवाज येतोय, जरा थोडंसं ते दुरुस्त कर. ठीक आहे. पॅनल हॅलो. प्रोड्युसरनी तांत्रिक अडचण जी आहे आजच्या उमेश दिवसाचा पाटील यांना विषय पुन्हा रिव्हर्स आवाज विलासजी. जातो तो बंद करावा. उमेशजी बोला. विलासजी, आता आपण हे सगळं जे दाखवलं, मी खरं तर आपलं जय महाराष्ट्रचं मनापासून अभिनंदन करीन आणि महाराष्ट्रातल्या एक जबाबदार नागरिकांना च्या वतीनं मी आपल्याला या संदर्भामध्ये क्रेडिट देखील देईन की अतिशय गंभीर असा विषय तुम्ही या समाजापुढे आणलेला आहे. मध्यंतरी देखील नगरमध्ये ज्या काही घटना घडल्या, बोपखेलमध्ये ज्या घटना घडल्या, एकंदरीत आता सगळा चर्चेचा जर सूर पाहिला तर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे आहेत ते विनाकारण या सगळ्या प्रकरणाचं कुठंतरी आमच्या सरकारचा काही दोष आहे का काय म्हणून त्याचं लंगडं समर्थन करताना दिसत आहेत. वस्तुस्थिती समजून घ्या ना जरा. तुमच्या मुख्यमंत्री जे आहे त्या मुख्यमंत्र्यांकडे ते गृह खातं आहे. मुख्यमंत्र्याचा वैयक्तिक व्याप हा जो आहे मुख्यमंत्री पदाचा एवढा प्रचंड असताना त्यांनी गृह खातं कशासाठी स्वतःकडे ठेवलेलं आहे. त्या आर आर आबांच्या काळामध्ये आम्ही जवळून पाहिलेलं आहे की एकटेच आर आर आबा हे त्यांच्याकडे एकच खातं होतं, ते गृह खातं होतं. तरी सुद्धा त्यांना 24 तासातले 2 तास सुद्धा झोप मिळत नव्हती, एवढा त्या खात्याचा व्याप होता. मग मुख्यमंत्री आता सगळे इतर डिपार्टमेंट जवळ ठेवून पुन्हा त्या गृह खात्याचा व्याप जवळ ठेवलेला आहे. वस्तुस्थिती अशी झालेली आहे की या डिपार्टमेंटवर अंकुश राहिलेला नाहीये. नांदेडचे जर एसपीचा विचार केला तर ते एसपी अतिशय कार्यक्षम आहेत, अतिशय त्यांचं चांगलं रेकॉर्ड आहे. त्यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष देखील घातलेलं आहे. मी वैयक्तिक त्यांच्याबरोबर बोललो देखील आहे. परंतु स्थानिक पातळीवरचे जे पोलीस आहेत या पोलिसांचा कुठेतरी अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी बदला घेण्याच्या भावनेतून त्या वस्तीवर अटॅक केला. त्या वस्तीवर अटॅक करण्याची भावना कुठून जन्माला आली? का तर ते खालच्या वर्गातले लोक आहेत, खालच्या समाजातले लोक आहेत, ते मागासवर्गीय आहेत, त्यांची प्रतिकार करण्याची क्षमता कमी आहे. आणि हे असं का व्हायला लागलेलं आहे? यांचं सरकार आल्यानंतरच हे असं का व्हायला लागलेलं आहे हे देखील आपण विचारात घेण्याची ठीक आहे. उमेशजी येतो मी तुमच्याकडे. अकोल्यामध्ये तेच घडलेलं आहे, तुमच्यासोबत बोपखेलमध्ये तेच घडलेलं आहे. विजय हे सगळं का विजय घडतंय? तुमच्यासोबत कोण कोण आहे याच्यामध्ये आता? किती लोक आहेत कुठंतरी तिथे? बदललेल्या सरकारच्या माझ्यासोबत विचारधारेची विनोद भवरेजी पण आहेत, भरणेजी पण आहेत आणि बाकी त्याचे काका वगैरे पण आहेत संदीपचे. भरणेजी सोबत कालपासून या बातमीचा ते पाठपुरावा करतायत. माझा प्रश्न असा आहे की वडार समाजाच्या वस्तीमध्ये कारवाई करताना जाणीवपूर्वक हे चोरच आहेत, ही वस्ती चोरांची आहे, हे खालच्या समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहे, अशी काही भावना पोलिसांची मानसिकता तिथे दिसते? लोकांना विचारा. ही जी कारवाई काल पोलिसांनी केली म्हणजे एकंदरीतच हा जो समाज आहे वडार समाज आणि या समाजातले सगळे लोक चोर आहे अशा भावनेनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असं तुम्हाला असं वाटतंय का? हो, असंच. काल जी सकाळी पोलीस प्रशासनाच्या लोकांनी सकाळी 4च्या दरम्यान संदीप उर्फ संजय पिराजी धोत्रेच्या घरी चौकशीच्या नावावरती या गंगानगरमध्ये जो हावदोस घालून त्याच्या बहिणीला, त्याच्या कुटुंबियांना, आजूबाजूच्या सर्व समाजातील वेगवेगळ्या समाजातील लोकांना अमानुषपणे पोलिसांनी जो अत्याचार केला माराच्या स्वरूपामध्ये महिलांना वगैरे, हे असह्य झाल्यामुळे संदीप उर्फ संजय बालाजी धोत्रे काल तो पोलिसांचा निष्पाप बळी ठरला असं मी म्हणेल. विजय त्यांनी कुठली परीक्षा दिली होती? संदीपनी जरा विचारा. काय म्हणजे कसा काय स्वभावाचा होता संदीप? कशा स्वभावाचा होता आणि त्यांनी कुठली परीक्षा दिली होती? कुठल्या वर्गाला तो शिकत होता? संदीप हा मुक्त विद्यापीठाचा BA 3rd इयरची परीक्षा परवाच दिला होता. त्याला 5 बहिणी आहे आणि तो 6 बहिणी आणि तो एक आहे, एकुलता एक आई वडिलांना आहे. हा सोजळ पोरग करता धरता काम करणारा आहे. परंतु पोलिसांच्या या कालच्या अन्यायाला बळी पडल्यामुळे पोलीस आज तो हयात नसल्यामुळे त्याला गुन्हेगारी चा शिक्का मारण्याचा प्रयत्न करत आहे. एकंदरीत आज सर्व पक्षीय कालच या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय राजूजी सातवसाहेब पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांनी वरिष्ठांना जो अन्याय झालेला आहे, अन्यायाला वाचा सतीश तिथे फोडण्याचा आहे, प्रयत्न सतीश केलेला आहे, सतीश मोहिते आहे बाजूला. अगदी थोडक्यात एक प्रश्न घेऊन मी पुन्हा स्टुडिओमध्ये येणार आहे. सतीश आहे तिथे? हो आहे सर. सतीशला EP द्या विजय. सतीश, आवाज पोहोचतोय माझा?
हां सर. काय तुझी माहिती आहे, काय म्हणते तुझी पत्रकारिता? सर नक्कीच ही जी घटना आहे एकंदरच या घटनेचा आपण कालपासून पाठपुरावा घेतोय, परंतु ज्या प्रकारे पोलिसांनी या प्रकरणामध्ये संपूर्ण जे काही पोलिसांची कारवाई होती निश्चितच अत्यंत पोलिसांनी एका प्रकारे या सर्व म्हणजे संजय धोत्रेचं कुटुंब असो किंवा मग वडार समाजातील इथल्या आजूबाजूचे घरं असो, पोलिसांनी एक प्रकारे गुंडगिरी केली आहे असंच म्हणावं लागेल. कुठेतरी दबंगगिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संशयित आरोपी केवळ संजय धोत्रे असताना त्याच्या नातेवाईकांना उचलून नेणं, ज्यांनी विरोध केला की बाबा संजय धोत्रेंवर तुमचा जर आरोप असेल, जर संजय धोत्रेला न्यायचं असेल, त्याची चौकशी करायची असेल, त्याचा कुठलाही विरोध याच्या नातेवाईकांचा नव्हता. परंतु संजय धोत्रे याच्या बहिणीचं लग्न झालेलं होतं 5 दिवसांपूर्वीच. अनेक नातेवाईक त्याच्या घरी होते. त्याच्या नातेवाईकांवर पोलिसांनी दडपशाही केली, त्यांनाही मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचा जेव्हा विरोध करायला सर्वांनी प्रयत्न केला त्यावेळेस पोलिसांनी अक्षरशः आजूबाजूच्या घरांवरही त्यांनी हल्ला केलाच म्हणावं लागेल स्पष्टपणे, आणि महिलांना आणि वयोवृद्धांना सुद्धा मारहाण केली. सतीश, माझी माहिती आहे की नांदेडहून SRP वगैरे मागवली होती काल सकाळी. काय म्हणजे मी इथे बसून तर मला फक्त सूत्रांची माहिती, तुझी माहिती काय? विलास सर, एकंदरच ही जी घटना घडली होती 31 मेच्या रात्री सुरुवातीस संशयावरून PSI जे आहेत विवेकानंद भारती हे 4 पोलीस कॉन्स्टेबल आणि एका महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत संजय धोत्रे याच्या घरी आले होते. त्यांनी संजय धोत्रे हा त्यांना इथे मिळून आला नव्हता. त्यानंतर इतरांना त्यांनी अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस इथल्या नातेवाईकांनी आणि परिसरातील लोकांनी बाबा संजय धोत्रेंच्या नातेवाईकांना आपण का नेत आहेत असा जाब विचारला होता. तेव्हा PSI विवेकानंद भारती हे परतले होते, परंतु त्यानंतर त्यांनी पोलिसांची अतिरिक्त पोलीस बळ मागवलं आणि त्यानंतर सकाळी अगदी पहाटे 1 जूनच्या पहाटे सकाळी 4च्या सुमारास कुठून हे पोलीस बळ कुठून आलं? नांदेडहून आलं, नागपूरहून आलं, कुठून आलं? नाही, जे राखीव पोलीस दल आहे हे किनवट शहर हे मोठं शहर म्हणावं लागेल. नांदेड जिल्ह्यातला एक मोठा तालुका आहे. राखीव पोलीस दल जे इतरत्र पोलीस स्टेशन मधलं जे राखीव पोलीस दल होतं त्या सर्व पोलीस दलाला पाचारण करून कुठेतरी विवेकानंद भारती या PSI आता एक माझा साधा प्रश्न आहे की संदीपने कुठे पोलीस ठाण्याच्या कुठल्या आतमध्ये जाळून घेतलं स्वतःला? काय पेट्रोल नेलं होतं सोबत? त्याने एक चिठ्ठी पाठवली होती काय? कुठे नेमका जळाला कुठे तो? विलास सर, ज्यावेळेस पोलीस सुरुवातीला संजय धोत्रेच्या घरी आले होते, संजय धोत्रे लग्न कार्य त्याच्या घरामध्ये असल्यामुळे तो इतरत्र गेला होता कामानिमित्त, परंतु नातेवाईकांना मारहाण करण्यात आली, कुठेतरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, 353 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आणि संबंध नातेवाईकांना कुठेतरी वेठी धरण्याचा प्रयत्न झाला. ही जेव्हा माहिती संजय धोत्रेला मिळाली तो अत्यंत वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने एक सुसाईड नोट लिहिली होती, त्यामध्ये PSI भारती आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी लिहिलेली होती आणि पोलीस आवारात तो एक पेट्रोलची बॉटल घेऊन आलेला होता आणि अगदी पोलीस स्टेशनच्या आवारातच म्हणजे जे प्रिमायसेस आहे तिथेच त्याने स्वतःला पेटवून घेतला आणि पोलिसांच्या प्रिमायसेस की त्या कुठे? नाही सतीश, प्रिमायसेस मध्ये की थोडंसं आतमध्ये जिथे भिंत सुरू होते? पोलीस ज्या ठिकाणी पोलिसाची इमारत आहे, पोलीस स्टेशनची इमारत आहे, त्याच ठिकाणी पोलिसाच्या इमारतीच्या बाहेरच अगदी म्हणजे 5 फुटाच्या अंतरावर म्हणता येईल तिथेच त्याने स्वतःला पेटवून घेतलं होतं आणि त्यानंतर तो पोलीस स्टेशनच्या बाहेर. सतीश, या बातमीवर तुम्ही असेच राहा, मी आपण या घटनेचा फॉलोअप करत राहू. वारुंजीकर साहेब, एक आरोपी ज्याच्या पोलीस शोधात आहेत, ज्याच्यासाठी SRP जी किनवटमध्ये आहे ती लावली जाते, तोच आरोपी हातात बॉटल घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आहे. त्यावेळी पोलिसांची भूमिका काय असायला पाहिजे? हे प्रकरण मला असं वाटतं की मी तटस्थपणे जर बघितलं तर हे प्रकरण अजून चांगल्या पद्धतीनं हाताळता आलं असतं. ही गोष्टही मान्य आहे की त्या तपासी अंमलदारानं गुन्हेगार किंवा संशयित यांना किती वाजता पकडायला जावं किंवा त्यांना किती वाजता बोलवावं हा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो. पण या प्रकरणामध्ये असं दिसतंय की सामुदायिकरित्या संघटितरित्या केलेलं हे कृत्य दिसतंय. आजपर्यंत महाराष्ट्रात अशी संघटित पोलिसांनी केलेली अनेक घटना आहेत. एका बाजूला सैनिक विरुद्ध पोलीस असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी क्लॅशेस, अशी भांडणं, मारामाऱ्या, अक्षरशः खून देखील झाल्याचे, हत्यारांचा वापर झाल्याची उदाहरणं आहेत. एका बाजूला पोलिसांची तुकडी आणि जमाव, हे सुद्धा अशा प्रकारची घटना घडलेल्या आहेत. पण या सगळ्या याला एखादा PSI जबाबदार असतो का? नाही. ही संपूर्ण त्या गटाची मानसिकता असते. त्यामुळं समजा आपण गृहीत धरूया की आत्ताच गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलेलं
जे वक्तव्य आहे की याचा तपास CID करेल हे पुरेसं आहे का? मला कायद्याचा विद्यार्थी म्हणून हे फार कमी वाटतंय. कारण CID म्हणजे कोण? शेवटी महाराष्ट्र पोलीस खात्यामधलीच लोक ही विशेष ब्रँचमध्ये, स्पेशल ब्रँचला, काही लोक डेप्युटेशनला, काही प्रमोशननी गेलेली किंवा अदरवाईज गेलेली, म्हणजे त्यांच्यामधलाच माणूस त्याचाच तपास करणार. मला वाटतं याचा विचार करता या प्रकरणाचा तपास हा स्वतंत्र व्यक्तीनं, जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीनं करावा, हा कदाचित याची गरज असू शकेल. म्हणजे हा जो प्रकार आहे हा खूप गंभीर आहे. म्हणजे हा जे प्रकार घडतात त्याच्यापेक्षाही वेगळा हा प्रकार आहे. मी पुन्हा आणखी एक प्रश्न घेऊन तुमच्याकडे येईल. राजू वाघमारे, बोला. मला सांगा की ही जर सामूहिक मानसिकता आहे, वडार समाजाचा आहे म्हणून, सगळ्यात महत्त्वाचं, नातेवाईकांना पोलीस ठाण्याला नेलं, भाऊजीला म्हणजे जिचं लग्न झालं त्याच्या नवऱ्याला पोलिसांनी नेलं, आणि जेव्हा तो अशा प्रकारचा जो अधिकार आहे तो पोलिसाला नाही आहे खरं, म्हणजे नातेवाईकांना किंवा त्याच्या आईला त्रास दिला. कसं आहे विलासजी, की मी मगाशीच म्हणालो की पोलिसांची जी मानसिकता आहे, आता ॲडव्होकेट वारंजीकर साहेब म्हणाले की पोलीस आणि जमाव हे आपण समजू शकतो की जमावाकडून काही हल्ले झाले, हे लोक आपापल्या घरात झोपलेले आहेत. तुम्ही पोलीस कुमक मागवताय, झोपलेल्या लोकांच्या कड्या ठोकून, दरवाजे तोडून आतमध्ये घुसताय आणि त्यांना मारताय तुम्ही, म्हणजे हा एक प्रकारचा पूर्वनियोजित हल्ला आहे. मग ज्या मानसिकतेपोटी तुम्ही इथपर्यंत पोचता, म्हणजे तुमच्या मनात त्या समाजाबद्दल असलेली तेढ किंवा असलेला द्वेष, ते मागासवर्गीय आहेत किंवा त्या समाजाचे आहेत, मग हा जो द्वेष आहे हा कुठच्या पातळीवर पोचलेला आहे? समोरून तुम्हाला प्रतिकार नाही आहे, ते झोपलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या घरावर चाल करून जाताय आणि त्यांना एवढं मारताय. आणि एका चोरासाठी, अहो तो अतिरेकी असता तर आम्ही समजू शकतो, तो एखादा नक्षलवादी असता आम्ही समजू शकतो, एका तरुण मुलाला, मग तो व्यापारी कोण आहे की ज्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हे कृत्य केलं? त्या व्यापाऱ्याचे आणि पोलिसांचे काय साठे लोटे आहेत? त्या व्यापाऱ्याचे काय संबंध आहेत? त्याचं कॅरेक्टर काय आहे? या गोष्टीचा पण तपास होणं गरजेचं आहे. बिलकुल ठीक आहे. गणेशजी, नगरचे प्रकरण, परभणीचं प्रकरण, नांदेडचं प्रकरण, नागपूरमध्ये चोऱ्या होत आहेत, सर्रास व्यापारावर हल्ले होत आहेत, हा लॉ अँड ऑर्डरचा फेल्युअर आहे, हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. तुम्हाला गृह मंत्रालय, एका मुख्यमंत्र्यांकडे जे गृह मंत्रालय आहे ते त्यांना लक्ष देता येत नाही, याचा कधीपर्यंत विचार करणार तुम्ही? आपण सगळेजण की मुख्यमंत्र्याच्या गृह खात्याच्या संदर्भात आपण का, म्हणजे त्यांना ते सांभाळता येत नाही, त्यांच्याकडेच का, हा मला वाटतं हे प्रश्न फार अत्यंत म्हणजे काही त्याला प्रिज्युडाइज अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. कसं मला सांगा ना. नाही गणेशजी, लोक जात आहेत, मरतायत लोक, आणि पोलिसांच्या त्रासामुळे मरतायत. नाही लोक, मी आपल्याला थोडं समजून घ्या. आपण ज्या पद्धतीनं या चर्चेला रंग देत आहात ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. मला बोलू द्या प्लीज. एखाद्या गुन्हेगाराला जात धर्म वगैरे काही असत नाहीत, आणि पोलीस, हा प्रश्न कसा आहे, पोलीस आणि गुन्हेगार याच्या संबंधातून घडलेल्या या प्रकरणाचा तो हा विषय आहे. आपण त्याला निव्वळ म्हणजे जातीचा रंग देऊन तो मागासवर्गीय होता म्हणून, मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का की तो भारतीय हा कोण आहे? म्हणजे सवर्ण आणि मागासवर्गीय असा हे पोलीस आणि गुन्हेगाराचा तुम्ही म्हणजे लढा समजून तुम्ही ते सगळं चित्र रंगवत आहेत का? मला असं वाटतं की निदान चॅनलनी, एक म्हणजे लोकांचा ज्याच्यावरती विश्वास आहे अशा लोकांना, अशा चॅनलनी अशा स्वरूपाची भूमिका रंगवणं, चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करणं, मला बोलू द्या, मला बोलू द्या प्लीज प्लीज. या महाराष्ट्रामध्ये असं एक तरी उदाहरण दाखवा की उच्चभ्रू वस्तीमध्ये किंवा चांगल्या वस्तीमध्ये पोलिसांनी अशा प्रकारे सुनियोजितपणे हल्ला केल्याचं एक उदाहरण दाखवा. जेवढे हल्ले झालेले आहेत, अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत, ते फासेपारद्यांवर झाल्यात, वडार समाजावर झाल्यात, मागासवर्गीयांवर झाल्यात, एक तरी उच्च वर्णीय किंवा उच्च शिक्षित लोकांच्या जिथे घरं आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडते का? तर घडत नाही. अशा घटना इव्हन मुंबईत घडतात. कुठे घडतात? चाळींमध्ये घडतात, झोपडपट्ट्यांमध्ये घडतात. कुठच्या सोसायटीमध्ये अशा प्रकारची घटना घडते का? सोसायटीमध्ये गुन्हेगार राहत नाहीत का?
हे जर तुम्ही म्हणत असाल तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. आपण ज्या पद्धतीची चर्चा करतो, नाही ज्या पद्धतीचे माझा वाघमारे साहेब ज्या पद्धतीने म्हणतात गुन्हेगार मी पत्रकार म्हणून कुणाची जात पात धर्म मी माझ्या पत्रकारितेला मी रंग दिला नाहीये, पण गरिबांसाठी पत्रकार म्हणून मी उभा राहिलो, इथून पुढे उभा राहील. गरीब वस्ती आहे, मागासवर्गीय आहेत म्हणून पोलिसांनी अशी दादागिरी करायची? गणेशजी बोला तुम्ही. नाही विलासजी, तो गरीब आहे, तो मागासवर्गीय आहे म्हणून त्याच्यावरती पोलिसांनी अशा स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही, किंवा अशा स्वरूपाचे तिथं त्याला त्याच्यावरती जे काही तुम्ही म्हणता तो अन्याय अत्याचार वगैरे केलेला नाही. तो एक गुन्हेगार, संशयित गुन्हेगार म्हणून ज्या गोष्टी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना करायच्या होत्या तो त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. करत असताना त्यांच्याकडून काही चुका घडल्या म्हणून त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात आली. पण आपण जो नाही विलास आपण जो रंग देत आहात नाही तो चुकीचा आहे. आपण जो मागासवर्गीय आहे, ती मागासवस्ती होती म्हणून पोलिसांनी तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्हाला असं म्हणायचंय का की सरकारने हा कार्यक्रम केलेला नाही? या सरकारबद्दल गरीब लोक आहेत, त्यांना आवाज नाहीये, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर पोलीस करत असतील चुकीचा विलास हा आरोप चुकीचा आहे. आणि दोन गोष्टी आपण थोडंसं समजून घेऊन मला वाटतं की चुकी जाणीवपूर्वक आपण जर गैरसमज सरकारबद्दल आणि मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आपल्याला जर पसरवायचे असतील किंवा ती इमेज निर्माण करायची असेल तर मला असं वाटतं की हे आपलं योग्य नाही, बरोबर नाही. कारण गुन्हेगारांच्या मी सुरुवातीला सांगितलं की गुन्हेगाराला जात धर्म वगैरे अशा गोष्टी लावून चालत नाहीत. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. आणि समजा एखादा गुन्हेगार असेल आणि त्या अनुषंगानं जर पोलीस कार्यवाही जर करत असेल तर तो मागासवर्गीय, पुन्हा गुन्हेगार असताना शिक्षणाचाही तुम्ही संबंध काढायला लागलात. तो कुठले यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची डिग्री घेतली. माझं म्हणणं आहे की शिकलेले सवरलेले जर गुन्हेगार असतील तर त्यांना गुन्हेगार म्हणायचं नाही का? आपल्याला असं म्हणायचं का की नाही त्या घडलेल्या घटना याचा सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणायला लागल्यात की त्या आवारामध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी हे केलं. आपल्याला हे माहिती आहे का तो पोलीस स्टेशनच्या आवारात जेव्हा आला तेव्हा ऑलरेडी त्यांनी पेट्रोल टाकून तो आला होता. आणि पेट्रोल टाकून आल्यानंतर त्यांनी म्हणजे पेट्रोल टाकल्यामुळं त्याची आग जी लागली इतकी म्हणजे पेट्रोलची असल्यामुळं ती इतकी जबरदस्त लागली आणि ते क्षणात कुणालाही कळलेलं नाही. लोक त्याच्यावरती पोलीस सुद्धा आपण म्हणालात की पोलीस पाहत होते, आपला जो संदीप जळत होता आणि पोलीस पाहत होते म्हणलात, हे आपलं जे टायटल आहे ते अत्यंत चुकीचं आहे. मी माझ्याकडे त्याची व्हिडिओ आहे, कॅसेट आहे की पोलीस तो जळत असताना ते विझवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्याकडे कॅसेट आहे. माझं काय म्हणणं आहे की थोडं वस्तुस्थिती निदर्शक आपण जेव्हा एखादी बातमी देतो आपल्यावरती लोकांचा विश्वास असतो, ती योग्य बातमी द्यावी. लोकांच्या मनामध्ये चुकीच्या पद्धतीचे अशा पद्धतीचे मतभेद म्हणजे मत निर्माण होणार नाहीत आणि त्यातून एक जातीय संघर्ष पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचं एक कलुषित भावना एकमेकांच्या बद्दलची होणार नाही याची आपण मला वाटतं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बोला उदयजी बोला. मी यांचं शिल्लक राहतो. एका PSI ला निलंबित केलं म्हणजे संपलं किंवा लोकांना दाखवण्याकरता निलंबित केलं म्हणजे पूर्ण झालं असं होईल का? नाही. समजा जर का या माणसाचा जो काही मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली? निलंबन करणं ही प्रशासकीय कारवाई झाली. प्रशासकीय कारवाई आणि फौजदारी गुन्हा या दोन वेगवेगळ्या मुद्दे आहेत. त्यामुळं जर या व्यक्तीचा जर का आज मृत्यू झालेला आहे तर त्याला मृत्यू येण्यास किंवा त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या लोकांच्या विरुद्ध काही कारवाई झाल्याचं अजून तरी दिसत नाहीये. त्यामुळे मला सकृतदर्शनी असं दिसतंय की या प्रकरणामध्ये खूप वेगवेगळे पैलू आहेत. एक पैलू दिसतोय की तो पीडित व्यक्तींचा आहे, एक पैलू दिसतोय की पोलिसांच्या बाबतीतला आहे, एक पैलू दिसतोय की आता काय करायचं अशा पद्धतीनं भांबावलेले सुपिरियर ऑफिसर्स जे कदाचित दहियांसारखे DSP असतील ते दिसत आहेत. आणि एका बाजूला या सगळ्या बाबतीमध्ये वेगवेगळा याला रंग द्यायला टपलेली लोक दिसत आहेत. प्रश्न फार सोपा आहे. या माणसाला, ज्या माणसाचा जीव गेला त्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? आज ठीक आहे अनेक प्रश्न आहेत गणेशजी. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे कारण माझ्या प्रतिनिधीने तिथे जाऊन मी सकाळी त्याला तिथे पाठवलं किनवटमध्ये. त्याला मी सांगितलं की तू पत्रकार म्हणून सांगू नको, तू पोलिसांशी बोल, लोकांशी बोल, तिथल्या नातेवाईकांशी बोल आणि तुला जे योग्य वाटेल तेच तू मला सांग.